कोण होती? अरे ऐक, अहिल्या कोण होती? जिने आपल्या राज्याचं रक्षण केलं ती राजा योगिनी होती अहिल्या. जिने आपल्या कर्माचं रक्षण केलं ती कर्मयोगिनी होती अहिल्या. जिने आपल्या धर्माचं रक्षण केलं ती धर्मयोगिनी होती अहिल्या. अरे गरिबांची माय आणि अनाथांची आई होती अहिल्या. आणि हीच अहिल्या आमच्या सर्वांची राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होती. म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये ज्वालामुखीसारखा अंगार भरलाय अशी ती राजमाता अहिल्यामधला ही म्हणजे हिम्मतवाली अशी राजयोगिनी. अहिल्यामधला अर्धा ल म्हणजे अर्ध्याच लढाईतून रघुनाथराव पेशव्यासारख्या सैनिकांना 5000 सैनिकांना पळवून लावणारी ती रणरागिनी. आणि अहिल्यामधला या म्हणजे या पृथ्वीची या विश्वाची विश्वमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि याच महान मातेला या मिथुन सोपानराव आठवले पाटीलच्या वतीनं, तुमच्या वतीनं आणि या देशाच्या तमाम 100 कोटीहून अधिक असलेल्या जनतेच्या वतीनं मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ज्या हरामखोरांनी अहिल्यादेवींचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केलाय त्या हरामखोरांना आम्हा अहिल्या भक्तांचं जाहीर आवाहन की जर का अहिल्यादेवींचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला तर हरामखोरांनो, आम्ही जोपर्यंत आमच्या अंगामध्ये रक्त आहे तोपर्यंत आम्ही आमच्या गरम रक्ताचा शिरशेतून काढून आणि आमच्या रक्ताची शाई करून अहिल्यादेवींच्या चौंडीच्या राजवाड्याच्या, मध्य प्रदेश मधल्या इंदोरच्या राजवाड्याच्या भिंतीमध्ये अहिल्यादेवींचा इतिहास लिहून टाकू. अहिल्यादेवींचा इतिहास जागा करू. आणि असं हिंमत तर आडवा आणि आता चांगलंच कळाला असं कोण